ज्यांची आज जयंती आहे ते क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्री 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 श्रीमंत श्री छत्रपती शिवाजीरावांना त्रिवार मानाचा मुजरा करून फुले, शाहू, आंबेडकर, एकलव्य, महाराणा प्रताप, राजमाता अहिल्यादेवी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, अण्णाभाऊ साठे आपल्या सकळ जणांचे हे सगळे खरे दैवत, यांना सगळ्यांना मानवंदना करून मी आपल्यासमोर शिवचरित्र समाज प्रबोधन व्याख्यान सादर करत आहे. बंधूंनो, देशाचा, धर्माचा, जातीचा, समाजाचा सगळ्यांनाच अभिमान वाटतो, परंतु देशाला, समाजाला, जातीला अभिमान बाळगावा, अभिमान वाटावा असं कर्तृत्व आपल्याकडे हातून जीवनात जगत असताना घडलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी काय लागतं? योग योग विद्धी, येणे नवे सिद्धी, वायाचं उपाधी, दंभ धर्म, भावे विना देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव न कळे. मुद्दामच राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या ह्या अभंगाचं या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षकांचं हे गुरुकुल असल्या कारणाने मी हा विषय घेतला. भावे विना देव न कळे निसंदेह आणि गुरु विना अनुभव कैसा कळे. तुम्ही आता विद्यार्थी दशेत आहे, हे दोघं अभंग तुम्हाला लागू पडतात. ज्याप्रमाणे आपल्या मनात एखाद्या देवाविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या नातेवाईकाविषयी, एखाद्या गुरुविषयी आत्मीयताच नसेल तर मनात भाव राहू शकत नाही. थोडक्यात म्हणजे एखादे शिक्षक तुम्हाला आवडतच नाही तर तुम्ही त्या विषयाचा अभ्यासही करत नाही. तसंच गुरुविना अनुभव कैसा कळे, म्हणजे जीवन जगत असताना जर आपण गुरु अर्थात शिक्षकांना आत्मसातच केलं नाही तर तुमचं जीवन व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे जीवन जगत असताना आपल्यासमोर आदर्श कोण ठेवावा, भाव कुणाबद्दल ठेवावा, आदर कुणाबद्दल ठेवावा. तसंच समाजाने, देशाने छत्रपती शिवरायांना आपल्या समोर आदर्श ठेवला. आज छत्रपती शिवरायांची जयंती, तुम्ही सगळे बालक आहात, तुम्ही अभ्यासक आहात, तुम्ही ज्ञानार्जनाच्या स्टेजमध्ये आहात, दशेत आहात. त्याच्यामुळे मी थोडक्यात आणि तुम्हाला समजतील ते मुद्दे घेणार आहे. आता छत्रपती शिवरायांना फक्त वाचायचं, लिहायचं, त्यांचा जन्म कधी झाला, त्यांनी कोणाचा तरी कोथळा बाहेर काढला, कोणाचे तरी बोटं तोडले, कोणाला तरी मारलं, एवढं सैन्य, हा इतिहासच आपल्याला माहिती आहे. परंतु छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास आपण जाणला नाही आणि जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही आणि तेवढे तसदीही आपण घेतले. छत्रपती शिवराय, शिवजयंती आली, कार्यक्रम घ्यायचा, वाजा लावायचा, डीजे लावायचा, विचित्र चित्र विचित्र गाण्यांवर नाचायचं, ही छत्रपती शिवरायांची जयंती नाही. छत्रपती शिवरायांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घालणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही अभ्यासाचं पुस्तक डोक्यावर घेतात का वाचतात, ज्ञान अर्जनासाठी आपण अभ्यास करतो, तसं छत्रपती शिवरायांचं आचरण. का आचरण? सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची संकल्पना जी राजमाता जिजाऊ छत्रपती शहाजीराजांनी मांडली होती, ती हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी महाराजांनी नुसत्या लढाया केल्या नाही, तर सगळ्यात आधी 18 पगड जाती, मराठा असेल, माळी असेल, महार असेल, कोळी असेल, सुतार असेल, सांबाळ असेल, या सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन चालणं, याला हिंदवी स्वराज्य म्हणतात आणि ते छत्रपती शिवरायांना अवगत होतं. मी आधीच बोललो, भावे विना देव न कळे निसंदेह. आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या देवाबद्दल आदर नसेल, त्याची माहिती नसेल, त्याचा भाव राहतच नाही. तरी छत्रपती शिवरायांबद्दल भाव तुमच्या मनात असा ठेवा की सगळ्या धर्म, सगळ्या जाती, सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालणं, राज्याच्या संस्काराचा गाडा चालवणं, याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. तसंच तुम्हीही बाल्य अवस्थेत असताना, शिक्षण करत असताना सगळ्या समाजाचे
सगळ्या जाती धर्माचे तुमचे सवंगडी असले पाहिजे. का एखादा मित्र आहे त्याच्या एवढी शेती करतात ते तुम्हाला शेतीचं ज्ञान देतात. एखाद्याचे वडील देवपूजा करत असतील तर त्याच्या माध्यमातून ते नाव तुम्हाला भेटेल. एखाद्याचे वडील इंजिनियर असतील त्याच्याकडनं तुम्हाला ते अभ्यासात भेटेल. उदाहरणार्थ सांगायचं की छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे सगळ्यांना बरोबर घेऊन चालत त्याप्रमाणे आपण आत्तापासून सगळ्या समाजाचे मित्र कुठल्याही जाती धर्माचा असेल तो आपला मित्र असणं गरजेचं आहे. त्याच्याशी भांडण तंटा करायचं नाही, सोलो केले राहील. दुसरं, छत्रपती शिवरायांनी नक्कीच अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला. अफजल खान ही वाईट प्रवृत्ती होती आणि छत्रपती शिवराय ही सकारात्मक प्रवृत्ती होती. आज अफजल खान दुष्ट होता म्हणून त्याला मारला. दुष्ट कुठल्या दृष्टीने होता? आता या समाजामध्ये अफजल खान नाही राहिला. आता तुम्हाला पुतळा बाहेर काढायचं काम नाही राहिलं, तुम्हाला तलवारी करायचं काम नाही राहिलं. तलवारी मॅनच असून आत्ताचे अफजल खान कोण आहे? जे तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवत आहेत, जे तुम्हाला दोन लोकांमध्ये भांडण लावत आहेत, तुम्हाला चित्रविचित्र गोष्टी सांगून आपापचा तेढ पाडताय, हे आत्ताचे अफजल खान आहे. तर तुम्हाला छत्रपती शिवराय होऊन या सगळ्या गोष्टीपासून लांब राहून एकोपाने राहायचं आहे आणि शांततेच्या मार्गाने चालायचं, हे छत्रपती शिवराय तुमच्या डोक्यात ठेवायचे. छत्रपती शिवरायांनी तेव्हाच हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. तुम्हाला आत्ताच हिंदवी स्वराज्य कुठलं स्थापन करायचंय की देशाच्या समाजाच्या हितासाठी तुम्हाला सहभाग व्हायचा. देशाच्या समाजाच्या राष्ट्राच्या हितासाठी हे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं, चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्यायचं आहे. कोणी मिलिटरीत असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी राजकीय असेल, कोणी समाजसेवक असेल. अशा सगळ्या प्रतीचं, अशा सगळ्या गोष्टींचं आकलन घेऊन, अध्यात्मक घेऊन तुम्हाला भविष्यात छत्रपती, तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रातलं तुम्हाला छत्रपती शिवराय व्हायचं. छत्रपती शिवराय ज्याप्रमाणे सगळ्या 12 बलुतेदार घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची पाया राखण्याची सुरुवात केली, पाया भरण्याची सुरुवात केली. त्याच्यानंतर आपण म्हणतो की इंग्रजांनी आम्हाला शिकू दिलं नाही, मोगलांनी आम्हाला शिकू दिलं नाही, आम्हाला वया पुस्तकं भेटू दिले नाही, स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं. तर आपले खरं देव कोण? शिक्षण स्त्रियांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं? तर कोणी केलं? शिक्षणात स्त्रियांपर्यंत सर्वस्तरावर शिक्षण पोहोचवण्याचं काम कोणी केलं? सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई ह्या खऱ्या शिक्षण क्षेत्रातल्या त्या शिवाजी महाराज. सगळीकडे आपल्या घरात असो, दारात असो, वर्गात असो, स्वच्छता ठेवण्याचं शिक्षण कोणी केलं? सर्व स्वच्छता अभियान असेल ना तुमच्याकडे, राष्ट्रसंत गाडगे महाराज हे त्या क्षेत्रातले शिवाजी महाराज होऊन गेले. अण्णाभाऊ साठे हे चांगले कवित्व होते, साहित्यकार होते, त्यांनी त्यांच्या क्षेत्रातले शिवाजी महाराज झाले. महात्मा फुलेंनी, सावित्रीबाईंनी शिक्षणाचा पाया भरण्यासाठी, तुम्हाला आम्हाला शिक्षणाचं स्वातंत्र्य देण्यासाठी अनेक प्रकारचे दुःख सहन केले, कष्ट सहन केले. तेवढं दुःख आणि तेवढं कष्ट आपल्याला आता ह्या मार्गी लागण्यात, ह्या आत्ताच्या ह्या आधुनिक युगाच्या मार्गात अजिबात नाही. तर तुम्हाला सांगायचा उद्देश आहे की तुम्हाला जे भेटतंय, तुम्हाला जे मिळतंय या त्या क्षेत्रातल्या छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून भेटतं. त्याच्यानंतर छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा पुतळा काढला, शाहिस्तेखानाची बोटं फाडले. त्याच्यानंतर एका मुसलमान स्त्रीला, तिला शाळ श्रीपर देऊन मार्गस्थ केलं, वाटे लावलं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. परंतु ह्याच्याप्रमाणे तुम्हाला सांगतो की महाराजांनी फक्त तेच नाही केलं. आज तुम्ही कुठल्याही गड किल्ल्यावर जा सर, गड किल्ल्यावर गेल्यानंतर आज प्रत्येक गड किल्ल्यावर पाण्याचा साठा आहे. प्रत्येक गड किल्ल्यावर तुम्ही गेले तर झाडं लागलेले, हे झाडं लावला, झाडे फिरवा आत्ता शासनाने आणली. परंतु छत्रपती शिवरायांनी ज्या युगात कुठल्याही प्रकारचे सिंचनाचे आधुनिक साधन नव्हते तेव्हा लावलेले झाडं, म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा ही संकल्पना छत्रपती शिवरायांनी त्या काळात रुजवली. आज आपल्याकडे जे टॉयलेट्स आहेत, जे बाथरूम आहेत, तुम्ही रायगडावर गेलेत का कधी? रायगडावर गेलेत का कधी तुम्ही? आत्ता जे आपले टॉयलेट आहेत सर, तेव्हाचे त्या काळातले टॉयलेट, हे महाराजांची ही दूरदृष्टी तेव्हाची. आत्ताचं जे जागा आहे, आरमार उभारले जातात, हे आरमार दल आहे,
हे छत्रपती शिवरायांनी स्थापन केले. आज आपले मोठे मोठे जहाजं चालतात, दळणवळणाची जे साधनं आहेत हे छत्रपती शिवरायांनी निर्माण केलं. हे शिवाजी महाराज आपल्या समोर कधी आलेच नाही, हे आणून दिले नाही. आधुनिक स्वरूपातले शिवाजी महाराज. त्या काळामध्ये छत्रपती संभाजीराजांनी बुद्धभूषण ग्रंथ लिहिला. याचा अर्थ शिक्षण व्यवस्था रायगडावर तेव्हा होती. स्वराज्याच्या राजधानी रायगडावर शिक्षण व्यवस्था ती होती. हे आपल्या समोर कधीच आणलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तलवार आणणे आणि लोकांना मुसलमानांना कापणं, हिंदूंचं संरक्षण करणं, हे शिवाजी महाराज तुम्हाला माहिती आहे. पण खरे शिवाजी महाराज ते नाही, तर खरे शिवाजी महाराज हे होते. आता हे सगळे बाल्यावस्थेत होते. आमचं जे व्याख्यान करण्याचं काम असतं सर, ते सगळे पौढा समोर असतं, राजकीय आणि सामाजिक लोकांसमोर असतं. त्याच्यामुळे मी जे मुद्दे घेऊन या ठिकाणी आलेलो, त्या मुद्दे या कोमल आणि नाजूक मनाच्या विद्यार्थ्यांसमोर मांडणं योग्य नाही म्हणून. त्याच्यामुळे त्यांना जे आत्मसात होणं, जे मेन मुद्दे, छोटे छोटे मुद्दे मला जे त्यांना सांगायचे वाटले, ते छोटे छोटे मुद्दे मला जेवढा वेळ दिला तेवढ्या वेळात मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्या कार्यक्रमाचा वेळ 9 वाजेचा होता. माझा 2 वाजता नाशिकला कार्यक्रम आहे. 2-3 तासाचा कार्यक्रम लांब आणि मी कमी वेळात तुमच्या मुख्याध्यापकांनी जेवढा वेळ दिला त्या वेळामध्ये मला तुम्हाला जे आवश्यक वाटलं तेवढं छत्रपती शिवरायांचं समाजप्रबोधनात्मक 2 शब्द मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत. काही मुलांच्या पेपरही आहेत, त्याच्यामुळे मी थोडक्यात पुन्हा कधी योग आला तर मी उत्कृष्टरित्या तुमच्या सगळ्या नियोजनाने सामाजिक सगळे जास्त मंडळी, मोठी मंडळी, युवक युवती सगळ्या असं नियोजन असेल त्यावेळेस मी योग्य तऱ्हेने जे माझे मुद्दे ते मांडण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्या या शाळेमध्ये ज्याला आपण 11th आवर म्हणतो, अचानक आपल्या देवरे सरांचा मला फोन आला की सर आमची अशी शाळा आहे आणि आम्हाला छत्रपती शिवरायांच्या शिवजयंतीनिमित्त आम्हाला कार्यक्रम ठेवायचा आहे. सरांना म्हटलं सर माझं व्याख्यान समाज प्रबोधन लहान मोरांसमोर करण्याचा कार्यक्रमच नाही, त्यांचं बोलण्याचं माझं अध्ययनच नाही. कदाचित त्या बाबतीत ते माझ्यापेक्षा हुशार असतील. मी मोठ्या लोकांमध्ये घेणारे मुद्दे जे त्यांना आत्मसात होतील तो माझा कार्यक्रम आहे. परंतु सर म्हणे माझी इच्छा आहे तर आधीचा कार्यक्रम लवकर येऊन नंतर त्याचा कार्यक्रम घेऊन हा मी कार्यक्रम ॲडजस्ट केला. आज देवरे सरांच्या माध्यमातून आमचे मित्र अतुल पवार तसेच धनंजय पवार या सगळ्यांच्या आग्रहास्तव माझ्यासारख्या क्षुल्लक ज्ञान असलेल्या व्यक्तीला, तुमच्यापेक्षाही सर्वसामान्य असलेल्या व्यक्तीला या ठिकाणी व्याख्यान करण्याचं जी संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं कमी वेळात जो कार्यक्रम आठवला, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही मला जे कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं या ठिकाणी समाज प्रबोधन कार्य थांबवतो. जय शिवराय, जय हिंद, जय हो.